दर्शकांना नमस्कार. तर आपण आजगाव येथे विज्ञान तालुका स्तरीय 53वी विज्ञान प्रतिष्ठित मॅडम आहेत. तर मॅडम ज्या पद्धतीने मॅडम सायन्सच्या शिक्षक आहेत, तर सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम करणे सुलभ व्हावा याच्यासाठी मॅडम जे काही प्रतिकृती बनवलेल्या आहेत त्याचं आपण परीक्षण करणार आहोत. तर मॅडम सांगा की जसं पहा याच्यापासून ह्युमन बॉडी म्हणजे हे जे ह्युमन बॉडीचे तुम्ही चित्र बनवलं याच्यापासून तुम्हाला काय सांगायचं? तर 6व्या 7व्या वर्गाला अगदी 5वी पासून विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या ऑर्गन्सची ओळख व्हावी हा म्हणजे पार्ट असतो. तर मी या ठिकाणी एक मॉडेल तयार केलेला आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टम दाखवू शकतो. जशी पहिली आहे सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी दिसतात CO2 रिच ब्लड O2 रिच ब्लड आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन दिसत आहेत आणि ऑर्गनची आता एक ओळख करून देणार आहे मॅडम. मसल सिस्टम आहे हे माणसाचे मसल अशा असतात पहा इथे आतमध्ये वगैरे पहा. यानंतर मॅडम यानंतर आपण स्केलेटल सिस्टम अभ्यासणार आहोत सर. हाडांचं स्केलेटल सिस्टम मध्ये छातीचा पिंजरा सगळ्यात महत्त्वाचा आणि छातीच्या पिंजऱ्याच्या आतमध्ये कोणते कोणते ऑर्गन सेफ असतात तर ते म्हणजे लंग्स, राईट लंग, लेफ्ट लंग. त्यानंतर सर छातीच्या पिंजऱ्याच्या आतमध्ये हार्ट सुद्धा महत्वाचा माणसाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हार्ट आणि ब्रेन सर्वात महत्वाचा असतो आणि हा ब्रेन आहे. मॅडमने इथे बनवलेला आहे म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना जेव्हा दाखवण्यात येतं ना तर त्या विद्यार्थ्यांना चित्र तर लगेच लक्षात राहते. त्यानंतर ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे सर. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये लिव्हर, स्टमक, पॅनक्रियाज, स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज. पॅनक्रियाज असं असतं पहा. पॅनक्रियाज अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी बॉडीसाठी. आणि पाहिजे अजून मॅडम काय आता हे मॅडम काय सर ह्या किडनीज आहे. म्हणजे कसं असतं माझ्या किडनी पुराणा माहित असते इथे असते पण कुठं असते माहित नाही डावी उजवी वगैरे तसं बहुतेक ठिकाणी ते मुलं दाखवतात आणि चुकतात. तर या पद्धतीने मॅडम अतिशय सुरेख बनवलं. हे काय मॅडम हार्ट आहे. अजून काय राहिलं विचारलं आपलं झालं सर. झालं ना ठीक आहे. खूप खूप अभिनंदन. या पद्धतीने जर आपण अभ्यास केला आणि करून घेतला तर आपल्या सर्वांसाठी फायदेशीर असेल. कारण विज्ञान हे माणसाला म्हणजे विज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा असं म्हटलं तर हरकत नाही. पण माणसाने विज्ञान निष्ठ बना प्रत्येक गोष्टीचा माणसाला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा.